राणेबंधूंनी राखला सिंधुदुर्गाचा गड। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचे 18 तर शिंदे सेनेचे 8 उमेदवार विजयी। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपला मोठं यश तर महाविकास आघाडीला जनतेने नाकारलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंना टोला। पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता। 73 पैकी 43 जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय। सोलापूरच्या माळशिरसमध्ये आमदार राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते भाजपकडून विजयी। उत्तम जानकरांचे पुत्र जीवन जानकर पराभूत। खासदार धैर्यशील मोहिते पाटला नाही धक्का। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंना पराभवाचा धक्का। भाजपच्या मनीषा पाचंगेंनी चारली धूळ। सोशल मीडियावर प्रचंड क्रेज असणाऱ्या निर्मला नवले होत्या राष्ट्रवादीच्या उमेदवार। पनवेलमधल्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद। पनवेल मतदान केंद्राबाहेरील पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा। भाजप कार्यकर्त्याने पकडली पोलिसाची कॉलर। भाजप सत्तेत असताना सावरकरांना भारतरत्न का नाही? भागवतांनी पंतप्रधान मोदींना विचारावं, खासदार संजय राऊतांचा टोला। देशात अच्छे दिन आले नाहीत याला संघ जबाबदार, खासदार संजय राऊतांची टीका। देश अमेरिकेचा गुलाम झालाय याची जबाबदारी संघाची, राऊतांचा निशाणा। सिंधुदुर्गाच्या आंगणेवाडीत भराडी देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात। नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती। भराडी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून लाखो भाविक दाखल। उद्यापासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात। 12वी परीक्षांसाठी कॉपीमुक्त अभियान। ड्रोन सीसीटीव्हीद्वारे परीक्षा केंद्रांवर असणार करडी नजर।